मुंबई महानगर क्षेत्रातील तब्बल 20,000 इमारतींना भोगवटा देऊन दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय शासनानं घेतला असून त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली। शिवसेनेचे मंगेश कुडाळकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते। मुंबईकरांची गेल्या 50 वर्षांची मागणी पूर्ण झाली असून या निर्णयाचा थेट लाभ 4 ते 5 लाख सदनिकांना म्हणजे जवळपास 20 लाख नागरिकांना होणार आहे। याबाबत मुंबईच्या आयुक्तांना तातडीनं अंमलबजावणीचे आदेश देण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं। या निर्णयामुळे अनेक वर्ष प्रलंबित असलेला पुनर्विकास, बँक कर्ज, खरेदी विक्री आणि विविध परवानग्यांवरील अडथळे दूर झाले आहेत। यामुळे नागरिकांना पूर्वीप्रमाणे व्यवहार करता येणार असून विकास कामांना गती मिळणार असल्याचं ते म्हणाले। यासाठी एक खिडकी योजना उभारणी करणार असल्याचं शासन लवकरच निर्णय घेऊन मुंबईकरांना त्रास होणार नाही त्या दूर केल्या जातील असं सामंत म्हणाले। भिवंडी शहरातील सर्वे क्रमांक 130 आणि सर्वे क्रमांक 139 ही जागा नवीन डम्पिंग ग्राउंडसाठी अंतिम करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केल्यानुसार या ठिकाणी नवीन डम्पिंग ग्राउंड उभारण्याचा प्रस्ताव शासन मंजूर करेल अशी माहितीही मंत्री उदय सामंत यांनी रईस शेख यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली।